नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपले एसके मॅथ्स युट्यूब चॅनलवर. आजचा कोट पाहून घ्या. द स्ट्रगल यू आर इन टुडे इज डेव्हलपिंग अ स्ट्रेंथ यू नीड टुमारो. म्हणजे आज जे आपण स्ट्रगल करत आहोत, आज जे आपण कठोर परिश्रम, मेहनत, अभ्यास करत आहोत, जे आपला आजचा हार्डवर्क असणार आहे, ते आपल्याला येणाऱ्या उद्यासाठी एक स्ट्रेंथ, एक ताकद, एक क्षमता निर्माण करून देणार आहे. त्यामुळे मेहनतीला कधीच घाबरायचं नाही. मेहनत ही तर सर्वांना करावीच लागणार आहे. आजची मेहनतच आपल्याला उद्याचा रिझल्ट आणून देणार आहे. तर ओके, आपण लसावी मसावी हा चॅप्टर हे बघा, रेल्वेसाठी एक व्हिडिओ बनवला आहे आपण काल. रेल्वेमध्ये भरपूर व्हॅकन्सी आलेली आहे, त्यामुळे त्यामध्ये आपला एक चॅप्टर आहे की LCM-SIF हा पण चॅप्टर आहे आपला, तो आपण कंटिन्यू करत आहोत. आपला आज LCM-SIFचा म्हणजे लसावी मसावीचा पार्ट 2 असणार आहे. आपण लसावी कसा काढायचा, कोणत्याही संख्येचा, पूर्ण संख्येचा लसावी कसा काढायचा हे पाहिलं. आज आपण पाहू की अपूर्णांकांचा लसावी कसा काढायचा. तर त्याचे कसं काढायचं ते सर्व काही, त्याचा फॉर्म्युला आहे कोणता आहे किंवा त्याची उदाहरणं कशी आहेत ते आपण आजच्या लेक्चरमध्ये पाहू. लसावी मसावी. तर बघा, आपल्याला आज बघायचं की अपूर्णांकांचा लसावी कसा काढायचा आहे. त्याच्यामध्ये आहे अपूर्णांकांचा लसावी व मसावी. ओके, तर यासाठी एक फॉर्म्युला आहे. समजा एखादा अपूर्णांक दिलेला आहे, तर दोन अपूर्णांक असतील तर त्याचं काय करायचंय की लसावी काढते वेळी अंशाचा लसावी काढायचा आणि छेदांचा मसावी काढायचा. लसावी काढते वेळी आणि मसावी काढते वेळी अंशाचा मसावी काढायचा आणि छेदाचा लसावी काढायचा. उदाहरणाद्वारे थोडस तुम्हाला क्लिअर होऊन जाईल. उदाहरणे पाहू आपण. 22 छेदस्थानी 15, 32 छेदस्थानी 21, 7 छेदस्थानी 3. हे उदाहरण आहे. यांचा आपल्याला विचारलेला आहे की यांचा लसावी मसावी किती येईल. तर पहा, अंशांचा काय करा, अगोदर लसावी व मसावी दोन्ही काढून घ्या. हे 22, 32, हे 7. तर यांचा मसावी काय येईल. तर बघा, या तिन्ही संख्येला भागणारी संख्या कोणतीच नाही, फक्त एकच आहे. बरोबर. म्हणजे अशी संख्या जी या तिन्ही संख्येला पूर्णपणे भाग देईल अशी फक्त आणि फक्त एक संख्या आहे. म्हणजे 22, 32, 7. मसावी आपला याचा आला 1. हा आपला आहे अंशाचा मसावी. तो किती आला आपला, 1 आला. आता आपल्याला काढायची लसावी. आपला आता अंशाचा लसावी आणि मसावी काढणं चालू आहे. हे बघा, 2 ने याला जाईल 11, 16, 7. ओके, आता अशी संख्या भेटणार नाही आपल्याला की कोणत्या दोन्ही संख्येला विभाजित करेल. त्यामुळे मग लसावी काढते वेळी येईल की हे 1 गुणिले 2 गुणिले 11 गुणिले 16 गुणिले 7. तर हे अंशाचा लसावी येणार आहे. बरोबर 1 गुणिले 2 गुणिले 11 गुणिले 16 गुणिले, एक मिनिट क्रॉस चालू होता आपण. 1 गुणिले 2 11 गुणिले 16 गुणिले 7. 11 दुनी 22 आणि 16 7 12 दर्श 112 गुणिले 22. 26 ला 6 चे 2, 22 1 22 2 24, 24 64.
2464 झाला याचा लसावी. अंशाचा आपल्या या अंशाचा मसावी आला आपला 1 आणि अंशांचा लसावी आला 2464 2464. तर ओके, आता राहिलं छेद. पंधरा 21 30. या तिन्ही संख्येला 3 ने पूर्ण भाग जाईल. 3 5 15, 3 7 21, 3 10 30. आता अशी आपल्याला संख्या भेटणार नाही की या तिन्ही संख्येला डिवाइड करेल. त्यामुळे आपला मसावी इथे स्टॉप झाला. मसावी आला आपला 3. छेदाचा मसावी. छेदाचा मसावी बरोबर 3. आता बघा 5 ने या दोन संख्येला भाग देऊ शकतो आपण. 5 1 5, हे 7 ला 7 असे, 5 2 10. लसावी मसावीचा पार्ट 1 पहा. त्यामुळे तुम्हाला एक्झॅक्ट लसावी मसावी कसं काढायचं आहे ते कळणार आहे. त्यानंतर तुम्ही या व्हिडिओकडे या. नंतर आपल्याला अपूर्णांकाचा लसावी मसावा काढायचा आहे ते कळेल. तो व्हिडिओ पाहिल्याशिवाय हे नाही कळणार. तर ओके, आता छेदाचा लसावी. बरोबर 3 गुणिले 5 गुणिले 7 गुणिले 2. 5 3 15, 7 2 14, म्हणजे 15 गुणिले 14. 14 1 4 7 21, 210 1 0. हे आपला आला छेदाचा लसावी 210. आपलं सूत्र असं आहे की आता आपल्याला ओव्हरऑल पूर्ण फ्रॅक्शनचा, या फ्रॅक्शनचा आपल्याला लसावी आणि मसावी कसा आहे ते काढायचं आहे. या पूर्ण फ्रॅक्शनचा सूत्र आहे अपूर्णांकाचा लसावी बरोबर अंशाचा लसावी छेदस्थानी छेदाचा मसावी. आणि अपूर्णांकाचा मसावी बरोबर अंशाचा मसावी भागिले छेदाचा लसावी. कन्फ्युज होऊ नका यामध्ये. अपूर्णांकाचा लसावी काढते वेळी अंशाचा लसावी घ्यायचा आहे आणि छेदाचा मसावी घ्यायचा आहे, आणि मसावी काढते वेळेस अंशाचा मसावी घ्यायचा आहे आणि छेदाचा लसावी घ्यायचा आहे. त्यामुळे बघा आता इथं आपल्याला जागा नाही, इथे आपण मोठा बोर्ड लवकर चालणार आहोत. सध्या इकडे लिहून घेऊ तर चालेल ना. हे झालं आपला 1 स्टेप नंबर 1. तरी झाली स्टेप 2. ही स्टेप 3. हे फॉर्म्युला आहे आपला. आता आपल्याला स्टेप 4 असेल आपली. हे बघा, अपूर्णांकाचा लसावी म्हणजे काय? अंशाचा लसावी छेदस्थानी छेदाचा मसावी. तर आपल्या पूर्ण अपूर्णांकाचा लसावी किती आला? अंशाचा लसावी किती होता आपला?
हे आपण अंश घेतला होता. अंशाला लसावी आला होता आपला 24/64. छेदस्थानी छेदाचा मसावी, हे आपला छेद होता, छेदाचा मसावी होता 3. हे आपला पूर्ण अपूर्णांकाचा लसावी आला. आता मसावी काय आहे या अपूर्णांकाचा? अंशाचा मसावी हा आपला अंश होता 22/32. तर याचा मसावी किती आहे आपला? 1 आहे. आणि छेदाचा लसावी म्हणजे हा छेद होता, याचा लसावी किती आला आपला? 210. हे आपलं झालं उत्तर. लसावी मसावी अपूर्णांकाचा पूर्ण किती आला? लसावी आला 2464 छेदस्थानी 3 आणि मसावी आला 1 छेदस्थानी 210. ओके. आता आपल्याला यावर तुम्ही एकतर पुस्तकामधून उदाहरणे पहा किंवा मग तुम्ही गुगल करा, त्यामध्ये सुद्धा अपूर्णांकाचा लसावी मध्ये टाकलं तर भरपूर उदाहरणे येतील. त्यानुसार प्रॅक्टिस करा. याचा स्क्रीनशॉट घ्या. हे आपलं स्टेप 1 स्टेप 2 हे लक्षात ठेवा, कारण आपल्याला जागा अपुरी पडत आहे. स्टेप 1 स्टेप 2 स्टेप 3 स्टेप 4 हे असं आहे आपलं. ओके. आता आपण पाहू की हे झालं अपूर्णांकाचा लसावी मसावी. याचा डेसिमल जे आहे, दशांश असतात, त्यांचा लसावी मसावी कसा काढायचा? तर उदाहरणे पाहू, त्यानुसार क्लिअर होईल. हे स्क्रीनशॉट घ्या, मी पुसून घेतो. दशांशाचा लसावी व मसावी. तर उदाहरण आहे पाहायचं की 22.5 0.75 15 या 3 संख्या आहेत. याचा आपल्याला काढायचं आहे लसावी मसावी. हे पहा, आता इथे दशांशांतर एक संख्या आहे, इथे 2 आहे, इथे 1 पण नाही. इथे 2 दशांश आपल्याला हटवायचे आहेत, त्यामुळे सर्वात जास्त दशांश कुठे हटवायचे आहेत? तर इथे. हे 2 दशांश हटल्यानंतर आपल्याला 75. पण आता दशांश तर हटवले, पण यांना त्या तुलनेमध्ये आपल्याला करून घ्यावं लागेल ना. इथे 1 दशांश हटल्यानंतर किती येणार? 225. आणि इथे ऍक्च्युअली आपण 2 दशांश हटवले आहेत, त्यामुळे हा 1 0 इथे ऍड होईल. इथे दशांशच नव्हता, त्यामुळे याला 2 0 ऍड होतील. तुम्हाला झिरोचा कन्सेप्ट कळला का? 2 दशांश हटवल्यामुळे 75 झालं. इथे पण आपल्याला 2 दशांश हटवावे लागतील. एकच दशांश आहे 225, आणि इथे जो 1 दशांश एक्स्ट्रा होता त्यासाठी आपण 0 घेतला. इथे 1 पण 0 नव्हता, इथे 1 पण दशांश नव्हता, त्यामुळे आपल्याला या 2 दशांशासाठी 2 0 घ्यावे लागतील, म्हणजे या संख्या एकाच तुलनेमध्ये येतील. तर हे पहा, आता या तिन्ही संख्येला 25 ने पूर्ण भाग जाईल. 25 9 225, 25 3 75, 25 संग 150, 60. आता अजून 3 एक संख्या आहे, या 3 संख्याला डिवाइड करू शकते. 3 3 9, 3 1 3, 3 2 6, 0 0 असे. ओके. आता हे इथे स्टॉप झाला आपला मसावी. मसावी बरोबर 25 गुणिले 3 बरोबर 75. आता आपला लसावी कसा येईल? तर
हे मसावी इथे का स्टॉप झाला, कारण या तिन्ही संख्येला कोणत्याही एका संख्येने भाग जाऊ शकत नाही. या 2ला जाऊ शकेल पण या संख्येला जाऊ शकणार नाही. जातो फक्त एकनेच. 30ला पण एकने जाणार, 1ला एकने, 20ला एकने, पण ते अर्थच नाही काही. 25 गुणिले 3 गुणिले 1 75च येणार, बरोबर. एक कन्सिडरच केलं जातं. आता याच्यानंतर त्याला 10ने भाग जाईल. 10 त्रिक 30, 1ला 1, 10 दुने 20. ओके. आता याचा लसावी कसा? पंचवीस गुणिले 3 गुणिले 10 गुणिले 3 गुणिले 2, 25 त्रिक 75, 750 इंटू 6, 642 आणि 3 45, सॉरी 4500 याचा लसावी आला. मसावी 75 आणि लसावी 4500. ओके. हे समजलं दशांशाचा कसा काढायचा, अपूर्णांकाचा लसावी मसावी काढायचा हे समजलं. तर याचा पण एक वेळा स्क्रीनशॉट घ्या तुम्ही, की इथं समजण्यासारखं काय आहे की हे दशांश काढताना आपण हे 0 कसे ऍड केले. तर ते समजलं असेल तुम्हाला व्यवस्थित, किंवा मग एक वेळा व्हिडिओ बॅक करून परत एक वेळा घ्या. तर ओके, याचा स्क्रीनशॉट घेऊन घ्या. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. आपण काल रेल्वे भरतीची ऍड बघितलेली आहे, त्यासाठी हा टॉपिक खूप महत्त्वाचा आहे. सर्व काही जे पुढे जी मेन चॅप्टर्स येणार आहेत त्यासाठी हा लसावी हा खूप महत्त्वाचा ठरतो. लसावी समजून घ्या, त्याशिवाय आपल्याला पर्याय नाही. ओके, तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.